नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. दिवसभरातल्या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला बातमी येते पुण्यामधून. पुण्यामध्ये भावे हायस्कूल जवळ भीषण अपघात झालाय आणि भरधाव कारने टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे असल्याची माहिती आहे. तिघांची प्रकृती जखमींपैकी गंभीर आहे. या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मद्यप्राशन करून तो गाडी चालवत होता अशी माहिती कळते. दरम्यान जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची उद्या परीक्षा आहे आणि याच अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलंय आणि हीच ती गाडी आहे ज्याने या विद्यार्थ्यांना या शाळेजवळ उडवलं. एक्सक्लुझिव्ह दृश्य ही एबीपी माझावर आपण हे फुटेज बघताय. पुण्यातल्या सदाशिव पेठ परिसरातली ही अपघाताची घटना. भरधाव कारने तब्बल 12 विद्यार्थ्यांना उडवलं. मिकी घई आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. मिकी, अपघातासंदर्भात ताजे अपडेट्स काय आहेत? जे गंभीर आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे नेमकी? मिकी. अश्विन, जर आपण बघितलं पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठ भावे हायस्कूलच्या जवळ ही संपूर्ण घटना घडलेली आहे. अरुंद रस्ते, गल्ली छोटी आहे, मात्र तरी देखील हा चालक त्या ठिकाणी फास्ट होता आणि अचानक त्याचं नियंत्रण गाडीवरचं सुटलं. जसं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की एका छोट्याशा चहाच्या टपरीवर तिथं हे सगळे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत ते तिथं बसून चहाचा आस्वाद घेत होते आणि त्याच वेळी अचानक ही गाडी तिथून स्पीडमध्ये आली आणि सगळ्यांना उडवलेलं आहे. जवळपास 12 विद्यार्थी त्या ठिकाणी चहा पित होते. त्यामध्ये 3 मुलींचा देखील समावेश आहे. जवळपास 3 जण 12 पैकी गंभीर जे जखमी आहेत त्यांना फ्रॅक्चर आलेले आहेत. त्यामध्ये एक मुलगी देखील आहे. परंतु जर आता आपण बघितलं तर स्थानिक आमदार त्या ठिकाणी पोहोचलेले होते, हेमंत रासने. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या 12 जणांचे उपचार हे तातडीने त्यांचे केले जावे. कुठलाही खर्च जो काही असेल तो शासनाने, सरकारने करावा. त्याचबरोबर जी परीक्षा जी आहे विद्यार्थ्यांची जे जखमी झाले त्यातील त्यांच्यासाठी देखील काय होईल ते व्यवस्था केली जावी असं देखील मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र हा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय. अश्विन, धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल. दरम्यान घटनास्थळावरून याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. आपण पाहूया नेमकं काय घडलं त्यावेळी. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठ या ठिकाणी काही वेळापूर्वी एक गंभीर अपघात झालेला आहे, ज्यामध्ये जवळपास 12 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. याच ठिकाणी तो अपघात घडलाय. जी कार आहे ती या ठिकाणी टर्न मारत असताना अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि थेट या ठिकाणी काही विद्यार्थी, खरं तर चहा पित बसलेले, या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतात. संध्याकाळी इथं ते चहा पिण्यासाठी येतात आणि त्याचवेळी हा अपघात घडलेला आहे. एक महत्वाची बाब म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी होते त्यात काही विद्यार्थ्यांचं उद्या परीक्षा देखील आहे. उद्या परीक्षा आहे त्यांची? उद्या पेपर आहे. उद्या म्हणजे तुम्ही सगळे मित्र आहात? हो, सगळे मित्रच आहोत आम्ही. अपघात घडताच आता स्थानिक आमदार हेमंत रासने देखील या ठिकाणी आलेत. 12 जणांना जखमी झालेले आहेत. त्या सगळ्यांना हॉस्पिटलायझेशन केलेलं आहे. जो ड्रायव्हर होता त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. ती जी कायदेशीर कारवाई ती योग्य रीतीने चालेल. आपण जर बघितलं तर असा हा धक्कादायक अपघात मोठा